मुंबईत जोरदार वाऱ्यामुळे घाटकोपर भागात मोठी दुर्घटना घडली आहे। भला मोठा होर्डिंग पेट्रोल पंपावरती कोसळल्याने तब्बल 35 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। या होर्डिंग खाली 100हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दरम्यान हे होर्डिंग बेकायदा होतं, ते उभारणाऱ्याला अटक करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। आपल्यासोबत भाजपा नेते किरीट सोमय्या आहेत। किरीटजी, या संदर्भात तुम्ही आवाज उठवलेला, जे होर्डिंग्स होते, आता ही दुर्घटना घडली, काय सांगा? वास्तविकरित्या आता काही डझन लोकांना बाहेर काढलेत, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार होत आहेत। आणखीन काही लोक दबलेले आहेत, तर त्यांना काढण्यासाठी आता क्रेन मागवण्यात आला आहे। याच्या विरोधात 29 एप्रिलला आपण सगळ्यांनी साईट व्हिजिट केली होती। हे बेकायदेशीर आहे, त्या संबंधात पोलिसांनी पण गुन्हा दाखल केलेले आहेत। महापालिकेने भावेश भिंडे इगो मीडिया या कंपनीला कालच नोटीस दिली होती की हे सगळे होर्डिंग ताबडतोब काढण्यात यावे। भावेश भिंडेची ताबडतोब अटक झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे।